हॅलो सर, आता आपण आपल्या बिझनेस ERP सॉफ्टवेअरमध्ये रिटेल POS मध्ये मल्टिपल कस्टमर कसे हँडल करायचे किंवा बिल मारता मारता एका सिंगल कस्टमरचं आपण बिल मारता मारता आपण दुसरा कस्टमर कसा हँडल करायचा किंवा बिल होल्डवर कसं करून ठेवायचं याचा आपण डेमो बघूया सर. एकदम सोपं आहे सर. आता सपोज तुम्ही बिल बनवता, ओके, एका कस्टमरचं आपण बिल बनवतो त्याप्रमाणे जे काय असेल बिल आपण ऍड करत जाणार. ओके, त्याच वेळी हे बिल बनवता बनवता एक दुसरा कस्टमर आला. ओके, ह्या कस्टमरचं बिल आपल्याला होल्ड करून ठेवायचं आहे. नवीन कस्टमर त्याचं बिल मग इथे बघा खाली आपण होल्ड नावाचा ऑप्शन दिला आहे. होल्ड बटनला क्लिक करायचं. ओके, की ते बिल होल्डवर जाणार. नवीन बिलाची विंडो आली. इथे कस्टमरचा नंबर, मोबाईल नंबर वगैरे पाहिजे असेल तर टाकू शकता. ओके, आणि नवीन तुम्ही दुसरे प्रोडक्ट, नवीन कस्टमरचे प्रोडक्ट याच्यामध्ये ऍड करत जायचे. ओके, मी आता याच्यामध्ये दुसरं एक बिल बनवतो. ओके सर, याप्रमाणे एक आपण दुसरं बिल ऍड करतोय. ओके, सपोज हा कस्टमरला पण होल्ड करायचं असेल हे बिल, पण इथे पुन्हा एकदा होल्डला केलं तर त्याचं पण बिल होल्ड जाईल. आपण नवीन कस्टमरचं बिल जनरेट करू शकतो. ओके, आता दोन बिल मी होल्ड करून ठेवले. फक्त होल्डला क्लिक करायची. ओके, की होल्डला जातील. आता याच्यानंतर आपण ते होल्ड केलेली बिल बघायची कशी ते बघूया. ओके, हे बिल मारतो. हे बिल माझं सेव्ह करून झालं. मी एस्केप केलं, एकदा सेव्ह केलं. हे बिल माझं क्लिअर झालं. प्रिंट पाहिजे तर प्रिंट काढू शकतो, नको असेल तर कॅन्सल करू शकतो. ओके, हे एक झालं तुमचं सर. हे मी क्लोज केलं. ओके, त्याच्यानंतर इथेच बघा होल्डच्या बाजूला इथे दिलेलं आहे बघा, हा जो आयकॉन आहे बघा, या आयकॉनला तुम्हाला क्लिक करायचे की इथे बिल होल्ड केलेली सगळी बिल आली बघा. जर मोबाईल नंबर टाकला तर मोबाईल नंबर प्रमाणे इथे दिसणार तुम्हाला. आता सपोज मला ह्या नंबर कस्टमरचं बिल कंटिन्यू करायचं, मी ह्याला मी डबल क्लिक करणार फक्त, त्याचे पूर्ण आयटम्स याच्यामध्ये लोड होतील. ओके, ओके, मी त्याचं बिल कम्प्लीट केलं. नवीन याच्यामध्ये जर का नवीन प्रोडक्ट ऍड करायचे ऍड पण करू शकतो. परत नवीन विंडो आली. होल्ड मध्ये इथे सर्च मध्ये गेलो की इथे परत जेवढी यांची पेंडिंग बिल आहे तेवढे भेटणार. डबल क्लिक करा की त्याची ऍड होणार. की हे बिल तुम्ही कंटिन्यू करू शकता. याच्यात काय नवीन काय आयटम्स ऍड करायचे, प्रोडक्ट ऍड करायचे, तुम्ही ऍड करू शकता. असं एकदम इझी आहे. नवीन बिल इझिली ऍड करू शकता. आणि त्याच्यात बाजूला जो ऑप्शन दिलेला आहे हे बघ, इथून होल्ड होणार. होल्ड वर गेलेली बिल ह्या आयकॉन मध्ये तुम्हाला सर्च करता येणार, म्हणजे इथे तुम्हाला लिस्ट मध्ये दिसणार. हे चालू बिल आहे. आता हे मी अपडेट केलं, हे आपलं क्लिअर झालं. आता जर तुम्ही सर्च मध्ये बघितलं एकही पेंडिंग बिल नाही, म्हणजे होल्ड झालेलं बिल नाही. ओके, इथून होल्ड करायची आणि होल्ड केलेली बिल इथे ह्या लिस्ट मध्ये भेटणार तुम्हाला. ह्या ऑप्शन मध्ये सगळी लिस्ट भेटणार सर. ओके सर, असा एकदम युजफुल हा सिंपल ऑप्शन आहे सर.